देगलूर में सेवा, विकास और जन कल्याण का प्रेरणादायी आयोजन संपन्न लोक नेता एवं महाराष्ट्र के पूर्व उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार की जयंती के अवसर पर देगलूर शहर के प्रभाग क्रमांक 3 में निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस स्वास्थ्य शिविर का आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्वीकृत नगर सेवक सैयद मोहिउद्दीन अहमद साहब की पहल पर किया गया। कार्यक्रम का उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नांदेड़ जिला अध्यक्ष शिवराज पाटिल होटुलकर के करकमलों द्वारा संपन्न हुआ। इस अवसर पर लक्ष्मीकांत पदमवार सहित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी 15 नगर सेवक बड़ी संख्या में उपस्थित रहे। शिविर में नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लेकर निःशुल्क स्वास्थ्य जांच का लाभ उठाया। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि समाज सेवा और जनस्वास्थ्य की रक्षा ही स्वर्गीय अजित दादा पवार को सच्ची श्रद्धांजलि है। कैमरामैन सैयद सलमान, सहप्रतिनिधी सैयद समी, दैनिक जनतेचे, मद न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसेवेचा सप्ताह म्हणून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। 22 तारखेला दादाच्या प्रतिमेचं पूजन, 23 तारखेला उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन, जवळपास इथं 450-500 रुग्णांची तपासणी झाली, 100च्या वरून अधिक ऑपरेशन झाले। त्यानंतर देगलूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वृक्षारोपण, बाजारपेठेमध्ये स्वच्छता अभियानची मोहीम असे वेगवेगळे उपक्रम घेत आहोत। परवाच देगलूर शहरातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार आपण केलेला आहे। उद्या पत्रकार बांधवांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। उद्या रक्तदान शिबिर करत आहोत। या सप्ताहामध्ये जिल्हाधिकारी साहेब आमच्या कार्यक्रमात 2 वेळी तिथे उपस्थित झाले। सन्मान जिल्हाधिकारी साहेबांचं मी देगलूर शहराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। इथे उपस्थित गवाले साहेब, मधुकरशेठ नारलावार, देवेंद्रजी मोतेवार, सय्यद सर, या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी मित्र मोहिउद्दीन साहेब, नगरसेवक नंदुशेठ शाकावार, आसिफ पटेल, प्राध्यापक कांबळे सर, दिगंबरजी कडलवार, संजय चिन्नमवारजी, बीर कंगन, द्याडेप्पा, खालिद पटेल, संतोष भाऊ, आमचे समीभाई, अतर हाशमीभाई, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि ते उपस्थित सर्व भागातील रुग्ण मित्रांनो, अजितदादांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये प्रशासनामध्ये एवढी वचक ठेवली होती की प्रशासकीय कामाला कधी विलंब होत नव्हता। दुर्दैवाने दादा आम्हाला सोडून गेले आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाचे लोक, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही तर संपूर्ण पक्षाचे लोक, प्रत्येक पक्षाचा आमदार खासदार दादांची रोज आठवण करत आहे। एक स्वतःचं एवढं मोठं कर्तृत्व पवारसाहेबांच्या करणीला हात धरून त्यांनी राजकारणात भाग घेतला आणि स्वकर्तव्य मोठं केलं की ते हिमालयाच्या उंचीला गेलं होतं। परंतु दुर्दैवानं जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या उक्तीप्रमाणे त्यांना अपघातात निधन झालं। पण त्यांच्या माघारी त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या किंवा दादाचे जे काही विचार होते त्याचं जतन करणं, त्याच्या विचाराचा उहापोह करणं हे आमचं कर्तव्य आहे। पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही दादाला ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, दादा अनेक विभागाच्या खेळाचं नेतृत्व करत होते, ऑलिम्पिकचे अध्यक्ष होते, खो खो संघाचे होते, कबड्डी संघाचे होते, त्यामुळे खेळाडू सत्कार केला। दादाला स्वच्छताची प्रिय होती। जर त्यांच्या बंगल्यावर एक कागदी पडला तर लगेच ते रागावायचे, एवढं म्हणजे स्वच्छतेपरी प्रेम होतं। आणि आपण जर आज कधी बारामतीला कोणी गेलात तर पाहताल इतकं मोठं वृक्षारोपण बारामतीत झालेलं आहे की संपूर्ण बारामती एकदम हिरवंगार शहर आहे। त्यामुळं दादांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत। सय्यद मोहिउद्दीन साहेबांनी या भागामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या महिला आणि पुरुषासाठी आज इथं आयोजन केलेलं आहे। आपल्या सर्वांची तपासणी होणार आहे आणि ज्यांच्या ऑपरेशनची गरज पडेल त्यांचं ऑपरेशन होणार आहे। इथं तालुका आरोग्य अधिकारी गवाले सरसुद्धा आलेले आहेत। इथले उपजिल्हा रुग्णाचे देवणीकर सर आहेत। आपल्याला ज्या ज्या काय अडचणी येतील आरोग्याच्या बाबतीत त्या विनामूल्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आपण सर्वांनी तपासणी करून घ्यावी आणि आपल्याला उपचार इथं लगेच मिळेल। ज्यांच्या कोणाच्या रुग्णाचे ऑपरेशन असतील त्यासाठी सय्यद मोदी साहेबांना आपण कॉन्टॅक्ट करा, आम्ही दवाखान्यात बोलून आपलं ऑपरेशनची व्यवस्था करू। या प्रसंगी संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनी रुग्णाला विनंती करतो की आपण सर्वांनी उपचार करून घेऊन जावं। धन्यवाद।